सकाळी सकाळी 9 वाजता डायरेक्ट शेतामध्ये येतो. काहून तर आज उपटायचा होता आपल्याला कांदा. आता कांदा उपटायच्या पहिले आपण या दोन्ही म्हशीला चारा टाकून घेतो आणि या बछड्याला पण चारा टाकून घेतो आणि धकतो आपल्या कांद्याच्या रानामध्ये. आता 2-3 दिवसाला कमेंट्स होते ते भाऊ ते शेतामधले व्हिडिओच येत नाहीत. शेतामध्ये काम करणं सोडून दिले की काय? नाही रे भाऊ, शेतामध्ये कसं काम करणं सोडून देईल? शेती हा आपली आवड आहे आणि ती कायमच राहील. येतो आपल्या कांद्याच्या रानामध्ये. मग इकडे येऊन बघतो तर काय हे कर भाऊ, हे दलिंतर तर आपल्या आंधीच येऊन बसले. त्या सगळा कांदा फायनलच करून जाते की काय? थोडी पण देरी न करता काही न करता आपण लागतो कांदा उपटायला. पण तेवढ्यामध्ये आपल्या अनिल भाऊची एंट्री होती. मग आता तर टेन्शनच नाही भाऊ, आता तर कांदा उपटून लवकरच होऊन जाईल. बघा आपल्या कांद्याची क्वालिटी कशी आहे, एकच नंबर ना. तर हे एवढा कांदा आपल्याला फायनल करायचा होता, पण एवढाच कांदा नाही रे भाऊ, अजून खूप काही आहे. हे जिकडे जिकडे हिरवं दिसत आहे तेवढं आपलंच कांदा आहे. रानामध्ये लावायचा आपल्याला दोडका. आता आपल्या इकडे कांदा दोडका हे अशीच कामं चालू असतात भाऊ. आता तुमच्या इकडे अशी कामं चालू असतात की नाही एकदा कमेंट्स मध्ये सांगून जा. चला तर मग आपला सुन्या भाऊ ओरडेला, आता कांदा उपटायचं सोडून इकडेच फिरत बसलो आपण. बाल बाल बच गया रे देवा. काय नावत शेतकरी भाऊ, आपण पडणं उठणं तर चालतच असते, पण थोडे निब्बरत लागले वाटते भाऊ. काय नावत आपल्या मागलची पनवती कधी जातच नाही ना राव. तर मग काही देरीमिरी न करता लागतो आपला कांदा उपटायला. पण कांदा उपटीता उपटीता कधी संध्याकाळचे 5 वाजले काही कळालंच नाही भाऊ. तरी पण आपला कांदा उपटीनं काही झालंच नाही. एवढा तर राहूनच गेला भाऊ. मी म्हणलं काय ना होत राव, उद्या उपटायचे अजून. हे बघा दलिंदर कसा उपटायला लागलाय. त्याला म्हटलं चलणार भाऊ, उद्या उपटायचे काय राहिलेलं अजून. त्याने म्हणते नाही भाऊ, आज फायनलच करून जायचं. मी म्हटलं बस तू उपटीत, मी चालो घराकड. तर पब्लिक आता इथून पुढे काय घडते ते आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बघू. आता पुढचा व्हिडिओ बघायसाठी आपला फॉलो नसेल केलं तर फॉलो करून जा.